नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून पहिला 1 तास घसरण होती। त्यानंतर मात्र दिवसभर थोड्या प्रमाणात चढउतार होत होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 40 पॉईंटनी वाढून 83,979 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 41 पॉईंटनी वाढून 25,763 वर बंद झालेला आहे। जवळपास सर्व इंडेक्समध्ये आज वाढ दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 2.90%, बीएसई रियालिटी इंडेक्स 2.26% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.62%, स्मॉल कॅप इंडेक्स 0.71% वर आहे। आज पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये श्रीराम फायनान्स 6.35%, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट 2.79%, अपोलो हॉस्पिटल 1.87% हे निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढलेले शेअर्स आहेत। मारुती सुझुकी 3.31%, आयटीसी 1.52%, टीसीएस 1.35% हे निफ्टीमधील घसरलेले शेअर्स आहेत। आज अंबुजा सिमेंट, अजंता फार्मा, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट या काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। डीआयआयने 3516 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। एफआयआयने 1884 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। एकंदरीत आजचा दिवस हा शेअर मार्केटसाठी समाधानकारक ठरलेला आहे। धन्यवाद।